Today we shall study more about next part of the light, diffraction of light. This article number 7.9 on the textbook page number 176. Diffraction of light. In previous period we discussed about some phenomenon of the light. In this case light can be traveling in straight line in same medium, then also reflection of light, then also study about more in case light phenomenon, refraction of light one medium to another medium, then also discuss in total internal reflection of the light. Next thing also in previous class discussed dispersion of light, prism, seven color, Wijjar, etc. Then in this class we discuss the light in case interference of light and so many things about the light phenomenon study. And in this last part of this most important diffraction of light. Previously concept of diffraction of light we study some example of this given here figure number A and figure number B. In this figure A shows a obstacle body. Here take AB, this is the AB obstacle body, any body. Then the light incident on this as like here also light incident as like, but after obstacle body here we get a geometrical shadow region. In this case we get geometrical shadow region. Same next figure, say in figure B, here given a cardboard and its slit AB, the light can be follow as like, spread as like here. That means the geometrical shadow in neighboring side, here also geometrical shadow. म्हणजेच इथे तुम्हाला याच्यावरून काय लक्षात आलं की हे दोन प्रकारचे इथे उदाहरणे दिलेले आहेत. एखादी ऑब्स्टकल बॉडी अडथळा निर्माण करणारी जर उभी असेल लाईटच्या समोर तर तेवढ्याच आकाराची किंवा त्यापेक्षा मोठ्या किंवा लहान आकाराची शेडो निर्माण होते, सावली निर्माण होते आणि तो अंधारमय असतो. आपण हे नेहमी पाहतोय. झाडाखाली आपण थांबतोय, झाडाची सावली झाडाच्या आकारासारखी, आपली सावली आपल्या आकारासारखी. म्हणजे जेवढा भाग प्रकाशाला अडवला जातो तेवढा भागाची सावली म्हणजेच डार्कपणा आपल्याला पाहायला मिळतो. तसं इथे पहिल्या फिगरमध्येही दिसत आहे. हे जॉमेट्रिकल शेडो रिजन असे दिसत आहे. जसं जेवढा अंतर वाढत जाईल तेवढं हे सावलीचा आकार मोठा होत जातो. अशा या AB ऑब्स्टकल बॉडीच्या, AB अडथळा निर्माण करणाऱ्या बॉडीच्या. आणि AB सोडून जो भाग आहे हा भाग इल्युमिनेटेड आहे. हा इकडे इन ऑल पॉसिबल डायरेक्शननी लाईट ट्रॅव्हल्स होते आणि एवढा अडथळा एवढं हे डार्क तयार होतो, हे आपल्याला माहिती आहे. तसंच दुसऱ्या फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे, दुसऱ्या फिगरमध्ये एक कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि या कार्डबोर्डला एक होल आहे, AB नावाचा हा होल दिसतोय. तुम्ही पहा अशी लाईट ट्रॅव्हल्स होते, अशी पसरत जाते. अशी जेवढं अंतर जास्त जाईल म्हणजे AB हे स्क्रीनवर बघितलं तर एवढं म्हणजे लेंथ एवढी मोठी शेडो तयार झाली दिसते. तर हे आपण जनरली बघितलेलं आहे. आता डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय असेल, म्हणजे डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा कन्सेप्ट हा नाही आहे. हे असं आपण बघत असतो
मग आता वे नो इन केस लाईट कॅन बी ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन and produces shadow if obstacle place its path. हे बघितलं आपण. In case figure A and B shows no light will be enter geometrical shadow. म्हणजे geometrical shadow भाग जो आहे या आकाराचा किंवा या आकाराचा जो शॅडो भाग आहे त्याच्यामध्ये लाईट एंटर होत नाही, हे लक्षात आलं. मग आता नेमकं लाईट इंटर जॉमेट्रिकल शॅडोमध्ये जर झाला तर त्याला लाईट बेंडिंग म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल काय देता येईल याच्यामध्ये तुम्हाला, एखादी काठी आपण बकेटमध्ये पाणी भरलेल्या मध्ये बुडवतो काठी, ती काठी कशी दिसते? काठी बेंड झालेली दिसते आपल्याला. वॉटर सरफेस आणि एअर कॉन्टॅक्ट इथे ती काठी बेंड झाली आहे, क्रॉस झाली आहे, मोडल्यासारखी वाटते, असं आपण अनुभवलेलं आहे. अनुभवलं नसेल तर तुम्ही जनरली पहा घरी. ड्यू टू डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. किंवा आणखीन एक एक्झाम्पल देता येईल डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं. वेन सन सेट द एज ऑफ द माउंटन वी गेट इल्युमिनेटेड. ॲक्च्युली सनसेट झालेला असतो. सनसेट झाल्यानंतरही आपल्याला डोंगराच्या कडा अशा कशा दिसतात? इल्युमिनेटेड दिसतात, प्रकाशमय दिसतात. व्हाय? द बेंडिंग ऑफ लाईट. हे कशामुळे घडतं? तर लाईटचं बेंडिंगमुळं घडतं. मग त्याच बेंडिंग ऑफ लाईटला डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतात. मग आता हे आणखीन तुम्हाला जर कन्सेप्ट चांगलं लक्षात यावं असं वाटत असेल तर आपण एक छोटीशी या संदर्भातली कन्सेप्ट दाखवणारी व्हिडिओ पाहूया. यूट्यूब व्हिडिओ पाहू. इथे पहा. यामध्ये तुम्हाला आवाज पोहोचत नाही आहे. ही डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. या डिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये डिफ्रॅक्शन ऑफ लाईट occurs when the light waves pass by the corner or through the opening or slit that is physically the approximate size or even smaller than that light wavelength. असं म्हणलं आहे. डिफ्रॅक्शन कुठे घडतं? जे स्लीट दाखवले आत्ता ए बी किंवा ऑब्स्टकल बॉडी ए बी दाखवली त्याची साईज आणि लाईट इन्सिडेंट होणारी साईज याच्यामधला जो काही फरक आहे त्या फरकावर अवलंबून आहे. ती कशी फरकावर अवलंबून आहे तर आपण बघूया. इथे डेफिनेशन दाखवलेली आहे मी, या ठिकाणी पहा. द साईज ऑफ ऑब्स्टकल बॉडी किंवा साईज ऑफ स्लिट इज लेस दॅन वेवलेंथ ऑफ लाईट. बघा, साईज ऑफ ऑब्स्टकल बॉडी किंवा साईज ऑफ स्लिट वरच्या दोन एक्झाम्पलमध्ये त्या ऑब्स्टकल बॉडी ए बीची साईज आणि स्लिटची ए बीची साईज जर लेस दॅन वेवलेंथ ऑफ लाईट जर असेल. आता वेवलेंथ म्हणजे काय? ती जी लाईट ट्रॅव्हल होते ही क्रेस्ट्रव, तर या लेंथला वेवलेंथ म्हणतात. यापेक्षा त्यांची साईज छोटी जर असेल म्हणजेच वेवलेंथ मोठी असेल त्या लाईटची तर काय होईल? डिफ्रॅक्शन ऑफ लाईट होईल, म्हणजेच बेंडिंग ऑफ लाईट होईल. म्हणून त्यावरून असं म्हणता येतं देन द लाईट बेंड्स अराउंड द एज ऑफ द ऑब्स्टकल ऑर स्लिट अँड एंटर इन द रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो. बघा, जर असं असेल द साईज ऑफ द, कुठली साईज लक्षात घ्या, धिस साईज ए बी ही ऑब्स्टकल बॉडी आहे, अडथळा निर्माण करणारी बॉडी आहे, आणि ए बी ही स्लिट आहे.
या दोघांची लांबी ए बी हे लहान पाहिजे कोणापेक्षा, ही जी लाईट ट्रॅव्हल होते, ही जी वेवलेंथ आहे, ही जे अंतर आहे लॅम्बडा, त्यापेक्षा लहान पाहिजे. जर असा असेल तर ही लाईट अशी बेंड होते. कशी होते? ही लाईट बेंड होते. ॲज लाईक ही लाईट मोडते, कॉर्नरला इथे बेंड होते किंवा इथे कॉर्नरला बेंड होते. ॲज लाईक ही लाईट अशी बेंड होते आणि हे शॅडो भाग निघून जातो. हे कधी होतं? जर या लांबीपेक्षा वेवलेंथ जर अशी मोठी असेल, ही अशी क्रेस्ट ही वेवलेंथ जर मोठी असेल तर अशा टाईपचं हे बेंडिंगचं कन्सेप्ट आहे. तर डेफिनेशन काय नेमकी आता इथे दिलेली आहे डेफिनेशन. द बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज. बघा, एज म्हणजे EDG, एज म्हणजे कडा. बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज. मी उदाहरण दिलं, when sun set or sun rise, before rise, the mountain illuminated, the edge of mountain illuminated. म्हणजे डोंगराच्या कडा कशा दिसत आहेत? चमकतात. म्हणजेच लाईट बेंडिंग होत आहे. तसं द बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज ऑफ ऑब्स्टकल और स्लिट अँड स्प्रेड इंटू द रिजन. कुठे स्प्रेड होतो? इंटू द रिजन जॉमेट्रिकल शॅडो. जिथे जॉमेट्रिकल शॅडो पडते, सावली पडण्याचं ठिकाण असेल, त्या ठिकाणी ती लाईट इंटर करते. धिस इज नोन ॲज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे बेंडिंग लाईट आहे. तर हा फेनॉमेना आपल्याला इथे डिटेल्स बघायचा आहे. या ठिकाणी दोन प्रकारचे डिफ्रॅक्शन आहेत. एक आहे फ्रेस्नेल्स आणि दुसरा आहे फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. द नेम ऑफ दिस सायंटिस्ट, in case the article number 7.9.1 and the textbook page number 176. There are two types of diffraction classified into case. The Fraunhofer diffraction, in this case Fraunhofer diffraction, and other is Fresnel's diffraction. Here both the scientists given डिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. आता त्यांच्या थोड्याशा मेथड वेगळ्या आहेत. आपण त्यांचं डिस्टिंग्विश बिटवीन घेऊया. हे डिस्टिंग्विश बिटवीन आहे. याचे 3 पॉईंट आहेत आणि याचे 3 पॉईंट आहेत. कदाचित 2 मार्कला या दोघांमधलं डिस्टिंग्विश बिटवीन विचारेल. आता पहिला पॉईंट आहे या ठिकाणी, द सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन आर इन्फिनिटी डिस्टन्स. बघा, ज्यावेळेस डिफ्रॅक्शन पॅटर्न घडतं त्यावेळेस ह्या फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये सोर्स ऑफ लाईट आणि स्क्रीन, जिथे त्याचं स्क्रीन असेल, दिसण्याचं ठिकाण असेल, त्यामधलं डिस्टन्स कसं असेल? इन्फिनिटी डिस्टन्स असेल. फॉर एक्झाम्पल वी डिस्कस सनसेट. सन सोर्स ऑफ लाईट अँड माउंटन स्क्रीन. इथे माउंटन हा स्क्रीन पकडा, म्हणजे त्या दोघांमधलं डिस्टन्स कसं आहे? त्या दोघांमधलं डिस्टन्स इन्फिनिटी आहे. मग ही फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आहे. म्हणजेच फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन मेड इन प्लेन वेव्हफ्रंट. कारण फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये सोर्स आणि स्क्रीन जिथे डिफ्रॅक्शन होतं त्या ठिकाणीचं अंतर हे जास्त असल्यानं ती लाईट आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट मिळते. म्हणजे दुसरा पॉईंट काय? इन दिस केस वी कन्सिडर प्लेन वेव्हफ्रंट. मग आता असा प्लेन वेव्हफ्रंट घेऊन जर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन होत असेल तर मग लॅबोरेटरीमध्ये, क्लासरूममध्ये आपल्याला डिफ्रॅक्शन ऑफ द फ्रॉनहोफर हे करता येणार नाही आहे. का? तर आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट हे पृथ्वीवर सूर्यापासूनच मिळतात. मग आता दुसरा सोर्स कुठलाही जर घेतला तर प्लेन वेव्हफ्रंट मिळत नाही आहेत.
आता इलेक्ट्रिक बल्ब घेतला, अन्य कोणतं काही घेतलं तर ते स्फेरिकली असतात. मग आता आपल्याला जर लॅबोरेटरीमध्ये करायचं असेल, कॅन बी यूज कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायचा. आपण पाठीमागं भेटलं यंग्स डबल यंग्स एक्सपेरिमेंट असं पाठीमागं बघितलं, त्यामध्ये लेन्स वापरलं. म्हणजे स्फेरिकल सोर्सचे आपण लेन्सवर टाकल्यानंतर त्याचे पॅरलल लाईन तयार झाल्या, म्हणजेच प्लेन वेव्हफ्रंट झालं. म्हणून इथे तिसरा पॉईंट काय म्हणतंय, द प्लेन वेव्हफ्रंट constructed by the laboratory from spherical wavefront by using convex lens. कॉन्व्हेक्स लेन्स त्या स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या समोर ठेवलं तर त्यानंतरच्या लाईट कॉन्व्हर्ज होतात आणि त्या पॅरलल एकमेकांना पुढे जातात, म्हणजे त्यांचे प्लेन वेव्हफ्रंट तयार होतात. असे 3 याचे पॉईंट्स आहेत. आणि त्याच्या ऑपोजिटली पॉईंट इन केस फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन. आता याच्यामध्ये इन्फिनिटी डिस्टन्स होतं, तर इथे कसं आहे, फायनाईट डिस्टन्स आहे. द सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन आर फायनाईट डिस्टन्स. हा याच्या अपोजिटमध्ये झाला. आता दुसऱ्याच्या अपोजिटमध्ये काय म्हणता येईल, यामध्ये प्लेन वेव्हफ्रंट आहे वरच्यामध्ये फ्रॉनहॉफरमध्ये, तर इथे काय वापरलेलं असेल, स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल. स्पेरिकल किंवा सिलेंड्रिकल वापरता येतं. अँड इन दिस केस थर्ड पॉईंटमध्ये काय आहे, इथे लेन्सचा उपयोग करावा लागतो. लॅबोरेटरीमध्ये करण्यासाठी लेन्सचा उपयोग करावा लागतो. इन दिस केस नो यूज लेन्स. यामध्ये लेन्सची गरज नाही आहे. डायरेक्ट आपल्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतात आणि त्याचाच वापर करून आपल्याला बघता येतो. अशा प्रकारे असा 2 मार्कला क्वेश्चन विचारू शकतो. इन केस distinguish between Fraunhofer diffraction and Fresnel's diffraction. Then after next article, experimental set of the for Fraunhofer diffraction. आपल्या सिलेबसला फक्त फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनचं दिलेलं आहे. याआधी तुम्ही इंटरफरन्स ऑफ लाईट वाचून या, त्यातलं कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हे डिटेल्स वाचा. त्याचे कन्स्ट्रक्टिव्ह आणि इंटरफरन्समध्ये जे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहेत त्यांचे पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सचे जे रिझल्ट आहेत ते इथे उलटे मिळतात इन केस फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनमध्ये. तर त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. त्याआधी ते नेक्स्ट पिरियडला तुम्ही वाचून यावेत. तर हा पुढच्या पिरियडला बघूया. देन हिअर वी स्टॉप